हाय नमस्कार सर्वांना. आज आहे शुक्रवार आणि सकाळचे वाजले 11 आणि आज आम्ही चाललो आहोत दवाखान्यात. तिथं त्या दिवशी दिली होती ना आपल्या बाबूले टीका, तर आज बी सुई दिली होती. तर आज तानियाला देवाची सुई दवाई पेशील. तर 6 वर्षाची झाली, तर 6 वर्षाचा टीका तिचा बाकी राहिला. रोनीला दिलेला होता, 5 वर्षाचा झाला होता तेव्हा टीका सुई. तर हिचं बाकी राहिलं. तर मजाक सांगतो आपल्या मित्राला. तर देवाचा आईले इंजेक्शन नाही, इले दवाई देवाची. आणि मग तिथून मस्त मॉल मध्ये जाऊ. पहले हम है ना दवाई पिऊन मी जाईल. मग काही दुकानमध्ये थांबू. मग तिथून पाण्याची बॉटल घेऊन पाणी पिऊन घेऊ. पाण्याची बॉटल घेऊन पाणी पिऊन घेऊ आणि तिथून चॉकलेट बी घेऊन घेऊ. मग डेअरी मिल्क चॉकलेट बी घेऊन घेऊ तिथून. तर तिथून डेअरी मिल्क चॉकलेट बी घेऊन घेऊ दुकानात. आणि मग तिथून जाऊ सीधा आपण मॉल मध्ये. तर सीधा जाऊ घरी. हा मॉल मध्ये जाऊ. मॉल मध्ये मस्त छकुलीसाठी खिलोने घेऊ. पर पापा घेऊन नाही देत. मी घेऊन देईन ना, तू काय चिंता करत, मी घेऊन देईन. ते डॉल हाऊस घेऊन दे. हा तर खिलोने घेऊ. बाबूसाठी खिलोने घेऊ आणि छकुलीसाठी छकुलीसाठी आपण ते बी घेऊ. केश पेनचे कलर दुसरे. आणि ते बी घेऊ आपण मस्त. ते काय म्हणते त्याला, ते ड्रॉइंग बुक पेन्सिल कलर भी घेऊन घे. जो थे पेन्सिल कलर में भैया देते. हा तर ड्रॉइंग बुक बी घेऊ. आणि अजून खाण्याचं बी लय सारं सामान घेऊ आपण मॉल मधून, है ना. तर चला मग आता बाबूची तयारी करून देतो. माझी तयारी झाली, बाबूची तयारी करून देतो आणि मग निघू आपण मॉल. तब तक ले बाय. नाही इंजेक्शन घेतलं आणि मग तिकडून गेलो मॉल मध्ये. आणि आता आलो इथं पिझ्झा घेवाले. है ना बाई, पिझ्झा किलोने बी घेऊन दिले. आणि बाबू पाहून घ्या झोपलाच आहे तेव्हाचा. आणि इथं पिझ्झा सेंटर मध्ये आलो. तिकडे रोनीचे पप्पा आहे, तिकडे रोनीचे पप्पा घेऊन राहिले खाली जेवाची. आणि आम्ही पायामध्ये इंजेक्शन लावलं तरी रडली नाही बाई. आणि आम्ही आता इकडे पिझ्झा घेवाले आलो. रोनी भैयाला तर 3 लावले होते. तुले तरी 2च, तुले तर 1च लावलं. तर टाईम झाला नाही, तर आज स्वयंपाक घरीच करणार होते. पण टाईम होऊन गेला, 2 वाजून गेले. इकडे गेलो होतो आम्ही. तर 5 वर्षाची झाली ना, 6 वर्षाची. तर त्याचं इंजेक्शन लावलं पाहिजे. हां पण लढली नाही तू ना. हां तर चला मग घरी भेटू आपण. आता तिला इंजेक्शन देवाले आणलं होतं. तर मग मॉलमध्ये गेलो. किलोने पाहिजे होते तिला, किलोने घ्यायसाठी. तर टाईम होऊन गेला. घरी भेटू आता आपण. तिथं इंजेक्शन लावलं तर दुखलं नाही, आता दुखून राहिलं का? तिथं थोडंसं दुखलं. मग चालली चांगली. आता तर काऊन हेकुडी चालून राहिली, चांगली चालणं. अजून आकडन दुखून राहिलं. तर इले 5 वर्षाचं इंजेक्शन लावलं, तिथं दुखलं नाही. आता जास्त दुखून राहिलं म्हणते, चालणं नाही होऊन राहिलं. आणि पट्ट्या आता थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून देतो, तर उद्यापर्यंत ठीक होऊन जाते. तर हे किलोने घेतले 2-3. आणि अजून ते घेतलं ना तू, अजून पंखा बबल्स पंखा बबल्स ते घेतलं. अजून तानियानं हे घेतलं. याच्यात रबर आहे, पिन आहे, चिमटे आहे, असे लावले. आणि हे अरे वा चांगले. हे किलोने. आणि बाबूसाठी हे घेतलं मी. चाबू लावून दाखव तिथं खाली. रोनी कम हियर. हे किलोना चालून दाखव ना. आणि हे पा इकडे कपड्याचा ढंगाना रोज राहते आमच्या घरी. घे चालो खाली दाखव. असा चालते हा. आणि ना हे खड्डे पिझ्झाचं बॅग याचा सगळा कचरा केला. दाखव चालू.
चालते. अरे थांबले. हा पहा, आपण पिझ्झा घेतला ना, तिचं बिल आहे. एक पिझ्झा, 2 पिझ्झा आणले होते. एक पिझ्झा 249चा आणि एक पिझ्झा 249चा. तर दोन्ही पिझ्झाचे झाले 261 रुपये. म्हणजे एक पिझ्झा एकाच प्राइस म्हणजे 2 पिझ्झे असं दिले ते ना. काय माहित काय लॉजिक आहे, काय आहे काय नाही. फ्री मध्ये काऊन फ्री दिलं बाई? तर आम्ही घेणार होतो एकच पिझ्झा, तर म्हणे एकाच प्राइस मध्ये 2 पिझ्झा आहे म्हणे, तर घेऊन घ्या म्हणे. तर म्हणलं देऊन द्या. गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आणि त्याने याला काल इंजेक्शन देऊन आणलं होतं. काल आल्याबरोबर तर काही नाही झालं, पण त्याच्यानंतर अकडला तिचा पाय. आता चालू नाही राहिली. हे 5 वर्षाचं इंजेक्शन त्याला म्हणजे अकडतेच पाय. तर मी नाश्त्यामध्ये बनवलं आहे पराठा. हे पाय, ह्या पराठा, चाय आणि हे जिरा सौफ आणि अजवाईन, हे तिघाचं हे पाणी उकळून मी पाणी बनवलं. आणि मी काल हे बॉटल पण घेतली. तर मग असं मग गिलासामध्ये काय, आणि याच्यात साधं पाणी आहे ह्या बॉटलमध्ये. गिलासामध्ये काय म्हणजे एकखट्टे प्याले जमत नव्हतं. तर मी आता ह्या बॉटलमध्ये असं एवढं पाणी भरून ठेवेन आणि जसं जसं वाटते तसं तसं घोट 2 घोट 3 घोट कामं करता करता पीत जाईन. म्हणजे काय, मग जिऱ्याचं पाणी पण पेनं होते. तर अशी बॉटल मी काल विकत घेतली. हे एक 500 ml ची बॉटल आहे. तर अशी बॉटल मला पाहिजेच होती. काल मॉलमध्ये गेलो तर मी घेऊन आली. तर याच्यामध्ये भरून ठेवलं पाणी. तर काय, तर आपलं घोट 2 घोट 3 घोट असं पेता येते. एकखट्टे नाही पिणं होते एवढं पाणी. तर असं बॉटलमध्ये भरून पित राहा. असं चांगलं लागते. घोट 2 घोट असं पेत राहिलं तर पाणी पण जाते आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही. एकखट्टे गिलासात घेतलं म्हणजे कंटाळा येतो. तर चला मग आता मी नाश्ता करून घेते.